जय शिवराय, जय शंभूराजे मित्रांनो. तर आपण बघू शकतात कोथिंबीर केलेली आहे. त्या व्हिडिओमध्ये बघू शकता तुम्ही. तर ही कोथिंबीर कशी म्हणजे इतका टेम्परेचर असताना सुद्धा ही कशा प्रकारे आम्ही आणायचा प्रयत्न करतो आहे तिला. त्या व्हिडिओमध्ये नक्की बघा आणि कमेंटमध्ये मला नक्की सांगा कशी आहे कोथिंबीर. तर हे बघा कशी आहे कोथिंबीर. रेन पाईपवर दररोज 1 तास पाणी चालवतो आहे आम्ही. तर ते पण रात्रीचं आणि दिवसाची लाईट असल्यावर 4 वाजता पाणी देतो आहे, पाजतो आहे याला. त्या व्हिडिओमध्ये बघा कशी दिसते बघा. तर आता ती आली पाहिजेत आणि हिला फक्त जैविक खत म्हणजे जैविक औषधं मारणार आहे की जी वनस्पती शेळी खात नाही अशा झाडांचा पाल्याचा रस आम्ही याच्यावर हे करणार आहे, प्रयोग करणार आहे पहिल्यांदाच. त्याचा कसा रिझल्ट येतो आणि नक्कीच मला चांगला रिझल्ट आला तर मी तुम्हाला पण सांगेल की याचा उपयोग करीत जा तुम्ही. तर व्हिडिओमध्ये बघू शकता इकडं घास आहे. खूप लेट झाल्यामुळं तो पण असा पातळ झालेला आहे. इकडं ही मका आहे आणि इकडं थोडंसं हे कमी पडलं, बी कमी पडलं घासाचं, म्हणून हे झालं. काही नाही. तर बघा तुम्ही कशा प्रकारे आलेली कोथिंबीर. आणि रात्री म्हणजे आज 3रा दिवस आहे आम्ही पाण्याकडे. इकडं ओलं झालेलं आहे खूप असं. आज पण रात्री पाणी पाजायचं आहे गव्हाला. 3 दिवसाच्या म्हणजे आज 3रा दिवस आहे आणि टेम्परेचर जास्त असल्यामुळं खूप पाणी घेतं आहे शेत. हे बघा कुठलं कसं म्हणजे ओलं झालेलं आहे. या दांड्यातून पाणी आणलेलं होतं, खूप असं ओलं झालेलं आहे. आणि हे बघा मित्रांनो, या मका खायला अजून काही आलेली नाही आहे, पण अजून एक पाणी भरल्यानंतर नक्कीच मित्रांनो मका खायला या. बघा किती अशी मस्त मका आलेली आहे. त्या गुरांना मका काढायची आणि थोडासा आराम करायचा. तिकडे ऊस आहे मित्रांनो. गव्हाचा पण व्हिडिओ मी काल काढला होता, बघितला तुम्ही. त्याच गव्हाला पाणी चालू आहे. आणि कोथिंबीर पण अशी मस्त आलेली आहे. फक्त आता इडून पुढं टेम्परेचर जास्त असल्यामुळं सांभाळण्याची जास्त गरज आहे तिला, म्हणजे जेणेकरून पाणी कमी नाही पडलं पाहिजे तिला. तर आम्ही नक्कीच प्रयत्न करणार आहे आणि फक्त भाव चांगला मिळाला पाहिजे हीच अपेक्षा आहे, बाकी काही नाही. तर बघू शकता हे पाणी याला लेट झाल्यामुळं कसं असं वाळलेलं आहे. रात्री याला पण पाणी पाजलेलं आहे. बघू शकता कसं पानं खालून वाळत चाललेलं आहे. आणि पाणी भरल्यामुळं लेट पाणी भरल्यामुळं ती वजनामुळं पडायला लागलेली आहे मका. तर बघू शकता इकडं अगोदर भरलेलं होतं ते कसं असं हिरवंगार दिसतं आहे. आणि याचं बघा कसं वाटतं आहे तुम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा. म्हणजे किती शेतकऱ्याला कष्ट करावे लागतात आणि कष्ट करता करता एक असं होतं का त्याचं अचानक काहीतरी आपत्ती येते त्याच्यावर. आता आमच्यावर पण आलेली आहे की पाणी कमी पडलेलं आहे आमचंवालं. आणि शेजारचे मामा आहे ते आम्हाला खूप सहकार्य करीत राहत्या. पाण्याचं असू काही आर्थिक परिस्थिती जरी आमच्यावर हे झाली तरी ते आम्हाला वेळोवेळ सल्ला देत्या, मार्गदर्शन करतात. आणि खूप खूप त्यांना पण धन्यवाद देणार आहे मी. कारण आज एका पाणी वाचून आमचा गहू गेला असता, म्हणजे असे बारीक गहू झाले असते.
त्याला काही म्हणजे उपयोगच नसता झाला आणि त्यांच्यामुळं आज काहीतरी गावाला जीवनदान मिळालेलं आहे. ही मका आहे. आता फक्त याच्यावर मकाच भरणं होतं आहे आणि खूप पाऊस होऊन काही उपयोग नाही झाला. सगळं पाणी असं वाहून गेलेलं आहे. त्यामुळं मित्रांनो आता मी यावेळेस असे मोठे मोठे बांधाला हे करून घेणार आहे. असे बांध करून घेणार आहे मोठे, जेणेकरून पाणी आपल्याच शेतात जिरलं पाहिजेत आणि खूप असं पर्क्युलेशन आपल्या विहिरीला झालं पाहिजेत. ते बघा इकडे विहीर आहे आपलीवाली. एक 15 दिवसापूर्वी ही म्हणजे दिवसभर चालायची ती मोटार. पण आज असं झालं का खूप अशी बिकट परिस्थिती आमच्यावर आलेली आहे. म्हणजे एका याच्यावरून गहू पण गेला असता आणि आता हे ही मका पण एक पाणी आणखीन गरज आहे तिला. तर नक्कीच आम्ही ते पण त्यांच्याकडून घेण्याचा प्रयत्न करणार आहे, जेणेकरून हिचं लवकर हे होईल आणि हिची मुरघासासाठी आम्ही ही मका देणार आहे. तर धन्यवाद मित्रांनो. व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा, शेअर करा. धन्यवाद.